Force and pressure. Pressure on solid. Air pressure is exerted on all the objects kept in air. तर विद्यार्थ्यांनो, एअर प्रेशर म्हणजे काय आपण अभ्यासलेले. द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय अन एअर ऑन एनी ऑब्जेक्ट नोन ॲज एअर प्रेशर. तर एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन ऑल द ऑब्जेक्ट्स केप्ट इन एअर. हवेमध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूवरती हवा ही प्रेशर एक्झर्ट करत असते. वेन अ वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन इट. दिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. ज्यावेळेस एखादा वेट सॉलिड सरफेसवर ठेवलेला असतो, वेन अ वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड, ज्यावेळेस एखाद्या सॉलिड सरफेसवरती एखादा वेट वजन ठेवलेलं असतं, तर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन इट. तर त्या सॉलिड सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट होत असतो. दिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट. तर त्या प्रेशरचा जे इफेक्ट आहे तो दोन गोष्टींवर डिपेंड असतो. एक म्हणजे व्हॅल्यू ऑफ द वेट आणि त्याचबरोबर कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. तर त्या सॉलिड सरफेस आणि त्याचबरोबर वेट या दोघांमधला जो कॉन्टॅक्ट एरिया आहे आणि त्याचबरोबर व्हॅल्यू ऑफ द वेट या दोन गोष्टींवरती प्रेशर हा डिपेंड असतो. कारण आपल्याला माहिती आहे की प्रेशर ही काय आहे, प्रेशर इज नथिंग बट द फोर्स अपॉन एरिया. सो ॲज फोर्स इन्क्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस अँड एरिया इन्क्रीजेस, pressure decreases, area decreases, pressure increases. So that the value of force or weight on a solid surface as well as the area of solid surface or the contact in between the weight and area या दोन क्वांटिटीवरती प्रेशर हा डिपेंड असतो. सो फॉर एक्झाम्पल, सम एक्झाम्पल्स आर गिवन इन युअर बुक. वी आर सीइंग वन बाय वन. सियर फोर्स अँड प्रेशर. आता या ठिकाणी पुस्तकांची मांडणी केलेली आहे. या ठिकाणी एक वुडन प्लँक दिलेला आहे, लाकडी फळी दिलेली आहे. या लाकडी फळीवरती काहीच नाही. देअर इज नो एनी बुक ऑन दिस वुडन प्लँक अँड सो दॅट दिस वुडन प्लँक डज नॉट बेंड एनी हाऊ. कोणत्याही पद्धतीने ती बेंड होत नाही. नाऊ वी आर कीपिंग द 4 बुक्स ऑन दी वुडन प्लँक ॲज शोन इन फिगर. तर हॉरिझॉन्टल मॅनरमध्ये आपण काय करतो, 4 बुक्स या वुडन प्लँकवरती ठेवतो, या सॉलिड सरफेसवरती ठेवतो. त्याच्यामुळे ही जी लाकडी फळी आहे जी अगोदर स्ट्रेट होते, या फोर्समुळे ही लाकडी फळी अगदी स्लाईड बेंड होते. परंतु या ठिकाणी जो कॉन्टॅक्ट एरिया आहे 4 बुक्सचा आणि त्याचबरोबर जो सरफेस एरिया आहे या लाकडी फळीचा, त्या ठिकाणी इव्हनली आहे, युनिफॉर्म जो फोर्स आहे या लाकडी फळीवरती अप्लाय होतो. सो देअर इज नो द मॅक्झिमम बेंडिंग ऑफ दिस वुडन प्लँक. Now we are keeping these books one above the other as shown in figure so that the force here increases. weight या ठिकाणी इन्क्रीज झाला कारण आपण हे जे बुक्स आहे वन अबोव दी अदर ठेवलेले आहे. तर या ठिकाणी फोर्स इन्क्रीज झाला, वेट इन्क्रीज झाला, परंतु या वेटच्या मानाने जो सरफेस एरिया आहे तो या ठिकाणी डिक्रीज होते. दॅट मीन्स द मॅक्झिमम फोर्स इज केप्ट ऑन दी स्मॉल एरिया. तर कॉन्टॅक्ट एरिया इन बिटवीन द ऑब्जेक्ट अँड ॲज वेल ॲज दिस सॉलिड सरफेस या ठिकाणी मिनिमम आहे. सो दॅट वी नो दॅट प्रेशर इज नथिंग बट द फोर्स अपॉन एरिया. इफ द एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रेशर हे मॅक्झिमम लागतं अँड सो दॅट वी कॅन सी द बेंडिंग ऑफ दिस वुडन प्लँक. नाव सी अनदर एक्झाम्पल. You must have seen a vegetable vendor carrying a basket. On her head, she keeps a twisted piece of cloth on the head below basket. How does it help? आता या ठिकाणी एक व्हेजिटेबल व्हेंडरचा फोटो तुम्ही पाहतायत. तर व्हेजिटेबल व्हेंडर काय करते, शी इज कॅरिंग अ बास्केट कंटेनिंग सो मेनी व्हेजिटेबल्स इन इट. But before placing on her hand, she take a twisted piece of cloth. See here, this is a twisted piece of cloth on her head, and on this twisted piece of cloth, she kept this vegetable basket. तर हे हेल्प कशामुळे करतं लक्षात घ्या. आता हे जी बास्केट आहे या बास्केटमध्ये नंबर ऑफ व्हेजिटेबल्स असतात, त्याच्यामुळे फोर्स हा या ठिकाणी वाढलेला असतो. अँड इफ शी केप, समजा तिने जर ही बास्केट डायरेक्ट डोक्यावरती ठेवली, द एरिया ऑफ आवर हेड इज स्मॉलर ॲज कम्पेअर टू दिस बास्केट, सो दॅट इट अप्लायज द मोर प्रेशर ऑन हर हेड. सो टू अवॉइड दिस
शी टेक्स अ पीस ऑफ क्लॉथ अँड राऊंड इट अँड देन अगेन केप्ट ऑन हर हेड. अशा पद्धतीने त्या पीस ऑफ क्लॉथला ती राऊंड करून डोक्यावरती ठेवते अँड देन शी पुट द व्हेजिटेबल बास्केट ऑन दिस ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ सो दॅट द प्रेशर reduces here. Then see here, this is a man who is standing. We cannot stand at one place for a long time. How then we sleep on a place for 8 and odd hours? तर we can't stand on a one place for a long period of time. एकाच ठिकाणी आपण खूप जास्त वेळ उभे राहू शकत नाही. कशामुळे आपल्या टोटल बॉडी वेटचा जे टोटल बॉडी वेट जो आहे, जो फोर्स आहे आपल्या बॉडीचा, तो आपल्या पायांवरती पडत असतो. आणि द एरिया ऑफ अवर लेग्स इज मच लेस दॅन द टोटल बॉडी वेट. अँड सो दॅट इफ द एरिया डिक्रीजेस and force is maximum, if the area decreases and force acting on the small area increases, then pressure also increases. The pressure increase होतो, force increases, pressure also increases because the force is acting on the small area. आपल्या दोन पायांवरती आपल्या टोटल बॉडीचा वेट हा फोर्स ॲक्ट होत असतो. एरिया कमी असतो, त्याच्यामुळे प्रेशर हे जास्त पडत असतं आणि त्यामुळे वी कांट स्टँड ॲट अ वन प्लेस फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम. पण त्याचबरोबर आपण झोपू शकतो. झोपल्यामुळे काय होतं की आपल्या पूर्ण ऑल ओव्हर बॉडीचा एरिया जो आहे मॅक्झिमम असतो आणि पूर्ण बॉडीचं जे फोर्स आहे तो इव्हनली त्या सॉलिड सरफेसवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत असतो. सो वी कांट फील द मॅक्झिमम प्रेशर अँड सो वी कॅन स्लीप अँड सो वी कॅन स्लीप फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम. Then see here, this is for skying on ice. Why are long flat sky used? आता हा मुलगा स्काईंग करतो स्नोवरती, बर्फा प्रदेशामध्ये स्काईंग असते. ते स्काईंग कॉम्पिटिशनमध्ये यांनी पार्टिसिपेट केलेले. सो ही यूज्ड दिस स्काईंग, लॉंग स्काईंग, फ्लॅट स्काईंग, लॉंग अँड फ्लॅट स्काय फॉर दिस स्काईंग पर्पज. आता या फळ्या पाहू शकतात तुम्ही, लाकडी फळ्या या स्काईंग प्लेट्स आहेत. तर दिस स्काईंग प्लेट्स आर लॉंगर अँड फ्लॅट. कशामुळे? बिकॉज द एरिया ऑफ आवर शूज और आवर फूट, आवर लेग्स, आवर फूट आर सो मच मिनिमम असतं ॲज कम्पेअर टू आवर टोटल बॉडी वेट. तर या शूजचा एरिया जर आपलं टोटल बॉडी वेट आपल्या पायांवरती पडत असेल तर ड्यू टू द लेस एरिया द प्रेशर इन्क्रीजेस हिअर. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं की आपले पाय जे आहे त्या बर्फामध्ये रुतून बसू शकतात. तर हे अवॉइड करण्यासाठी फॉर इझिली स्काईंगसाठी लॉंग फ्लॅट जर आपण स्कायबोर्ड्स यूज केले, देन जे फोर्स अप्लाय होतो या लॉंग फ्लॅट स्कायबोर्डवरती, हा एरिया इन्क्रीज झाल्यामुळे प्रेशर हा डिक्रीज होतो. ॲज एरिया इन्क्रीजेस बिकॉज द एरिया ऑफ दिस लॉंग फ्लॅट स्कायबोर्ड्स मॅक्सिमम अँड सो दॅट द ॲज एरिया इन्क्रीजेस द प्रेशर डिक्रीजेस. आणि त्यामुळे फॉर स्काईंग पर्पज द लॉंग फ्लॅट बोर्ड्स आर यूज्ड हिअर.